परिषद शिक्षक क्रीडा सोसायटीची आमसभा चेअरमन आर.बी. मोरे सर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक संघटनेचे गंगाधर लोखंडे, नवनाथ खंदारे, संचालक बाबाराव मिराडकर यांची उपस्थिती होती। याच आमसभेत लेखाजोखा वाचन सोसायटीचे सचिव बालाजी पिसाळ यांनी केले। यात एकूण 1,69,280 रुपये निव्वळ नफा झाल्याचे पिसाळ यांनी सांगितले। यावेळी उत्तमराव मोरे, डी.एन. काळे, टी.के. बिरादार, नलबलवार सर, विठ्ठल शिंदे सर, रावसाहेब भोसले, रामदास काळे, संतोष सूर्यवंशी, राजू गडगिळे, दिगंबर मोरे सह आदी शिक्षकांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे संचालन बापराव सूर्यवंशी यांनी केले तर आभार प्रमोद आंबोरे सर यांनी मानले। सोसायटीची आमसभा होती, काय सांगाल? आज दिनांक 28 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हा परिषद क्रेडिट सोसायटी मर्यादित पूर्णाच्या वार्षिक आमसभेच्या निमित्तानं आज या ठिकाणी सर्व सभासदांची या ठिकाणी उपस्थिती होती। तसेच सर्व संचालक आणि शिक्षक बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित होते। तर या आमसभेच्या वार्षिक आमसभेमध्ये पूर्ण मागच्या वर्षाचा ताळेबंद लेखाजोखा या ठिकाणी सचिव पिसाळ सर यांनी सांगितलेला आहे आणि संस्थेची कशी भरभराट झालेली आहे तीसुद्धा या ठिकाणी नमूद केली आहे। काही ठरावसुद्धा आम्ही घेतलेले आहेत सभासदाच्या हिताच्या दृष्टीने, ते सुद्धा या ठिकाणी आम्ही सर्व सभासदांच्या संमतीने मंजूर केलेले आहेत आणि अशीच या ठिकाणी सभासदांनी जो आमच्या संचालक मंडळावर विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाने आम्ही इथून पुढे संस्थेची भरभराटी करू असे आम्ही आजच्या बैठकीमध्ये काही असा विशेष उपक्रमचा ठराव आहे का? या ठिकाणी आम्ही तातडीचं जे कर्ज होतं ते सभासदाला याच्या अगोदर 40,000 होतं, तर ते 50,000 करण्याचा या ठिकाणी आम्ही निर्णय घेतलेला। जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था मर्यादित पूर्णाच्या आमसभेच्या निमित्तानं या ठिकाणी वार्षिक ताळेबंद आम्ही सादर केला। या ताळेबंदामध्ये आमच्या सोसायटीची एकूण सभासद संख्या ही 569 असून या सोसायटीच्या ठेवी देखील बँकेमध्ये आहे। त्याचप्रमाणे ही सोसायटी आत्तापर्यंत कधीही तोट्यामध्ये गेलेली नाही, ही विशेष बाब आहे। यावर्षी देखील 1,69,280 रुपयाचा नफा या सोसायटीला झालेला आहे आणि ही सोसायटी लवकरच आम्ही स्वबळाव करण्याचा प्रयत्न करणार आहोत। यासाठी सर्व संचालक मंडळ त्याचप्रमाणे सर्व सन्माननीय सभासद यांचं देखील आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे। सोसायटीच्या अनुषंगाने काही दुसरं? सोसायटीच्या अनुषंगाने आमचा विचार आहे की सोसायटीला एक स्वतःचा भूखंड असावा आणि आहेच, आणि त्याचं लवकरच आम्ही सभासदाच्या सहमतीने बांधकामाचं देखील सुरुवात करण्याची परवानगी मागितली आहे। धन्यवाद।